नमस्कार. मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड बोला. संक्रांत म्हणले की अनेक ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम सादर होतात. उदाहरणार्थ गुजरात. गेले 2-3 वर्षापूर्वी मी गुजरातमध्ये गेलो होतो संक्रांतीच्या दरम्यानमध्ये. तिकडची पद्धत पाहिली मी. बडोद्याला होतो. तिकडे संक्रांतीच्या आधी आणि नंतर 2 दिवस, साधारण 3 दिवस तिथे पतंगी उडवतात. प्रचंड पतंग उडवतात तिकडे लोक संक्रांतीला. मग सगळेजण गच्चीवर जमतात. तिथे ढोकळा किंवा फाफडा आणि चटणी फार छान मिळते. गुजरातमध्ये खरं सांगायचं तर पदार्थच खूप छान मिळतात. खाण्यासारखे भरपूर आहेत. आपली काय आवड आहे याप्रमाणे तिथे तुम्हाला वेगळे प्रकार मिळतात. विशेषतः जिलबी, गरम जिलबी आणि फाफडा ही तिथली संक्रांतीची पद्धत आहे खाण्याची. आपल्याकडे तिळगुळ वापरला जातो. त्याचं कारण असं की तीळ आणि गुळ हे दोन्ही उष्ण आहेत आणि ह्या दरम्यानमध्ये थंडी प्रचंड असते. म्हणजे आपले पूर्वीच्या लोकांनी सुद्धा बघा प्रत्येक सणामध्ये जे पदार्थ केले ते त्यानुसार योग्य आहेत अशा पद्धतीने त्यांनी पूर्वी केलेत बघा. खरं सांगायचं तर सण हे ह्यासाठी केले जायचे की सगळेजण त्या दिवशी, म्हणजे विशेषतः महिलांना पूर्वी घराच्या बाहेर पडायला मिळत नसे, पण या सणाच्या निमित्ताने महिला बाहेर पडत असत. मग त्यात ते हळदी कुंकू वगैरे आणि मग एकमेकांच्या घरी जाणं येणं, एकमेकाला तिळगुळ देणं, मग तिळगुळ देताना एकमेकाची विचारपूस करणं किंवा मग तिळगुळ घ्या गोड बोला वगैरे अशा तऱ्हेचे आपल्याकडे विचार मांडले जातात किंवा जायचे. विशेषतः लहान मुलं बघा हातामध्ये ती पिशवी किंवा डबा घेतली, त्या तिळगुळाच्या वड्या असतील किंवा तो हलवा असतो, तो जाऊन मग एकमेकांच्याकडे तिळगुळ देतात. तिळगुळ घ्या गोड बोला. मग अशा पद्धतीने किंवा आपल्याकडे ते सुगडी असतात त्याच्यामध्ये मग ते वेगवेगळ्या प्रकार ठेवतात. असं बऱ्याच काय तो उत्सव आहे मोठा आणि तो खूप चांगल्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये सुद्धा साजरा केला जातो. तर संक्रांत ही आपल्याकडे केवळ संकट दूर करण्यासाठी म्हणून तो सण आहे. संक्रांतीच्या ह्या काळामध्ये समजा जर आपण ह्या दरम्यान रात्रीच्या वेळेस काही साधना केली तर बराच फायदा होतो असं आजपर्यंत तरी. म्हणजे मकर संक्रांत म्हणजे याच्या की संक्रांत आपल्यावरची टळून जाऊ देत म्हणून तो सण नवीन वर्षाची सुरुवातच आहे. पुढे काही संकट यायला नकोत म्हणून करायला पाहिजे. माझे गुरु मला नेहमी सांगायचे की संक्रांतीच्या दरम्यानमध्ये, कारण जानेवारीत ती येते, त्यामुळे जानेवारीमध्ये सुरुवातीलाच तुम्ही जर काही साधना केली तर वर्ष चांगलं जातं. तर त्याच्यामध्ये मला ते पहिल्यांदा सांगायचे तर ते गायत्री मंत्र करायला सांगायचे मला रात्री. मी नेहमी खरं म्हटलं तर लोक असं म्हणत की गायत्री मंत्र रात्री करू नये, पण माझे गुरुजी मला नेहमी सांगायचे की 12:30च्या पुढे रात्री जर समजा गायत्री मंत्राचा जप केला, साधारण 1 तास जर केलात तुम्ही, म्हणजे साधारण 12:30 ते 1:30 एवढा जर तुम्ही गायत्री मंत्राचा जप केला तर बऱ्याचशा गोष्टी तुमच्या पुढे येणारी जी संकट आहेत किंवा जी दुःख आहेत ती निवारण होतात किंवा संकट जातात. आणि नंतर समजा तुम्ही जर कोणाला तिळगुळ दिलात त्या दरम्यान किंवा तिळगुळ तुम्ही खाल्लात तर मला असं वाटतं की वर्षभरामध्ये तुम्हाला कुठल्या प्रकारचे उष्णतेचे आजार होत नाहीत असे एक माझे गुरु सांगायचे. अशी एक पद्धत होती. तर आता कोणाला जमते मला माहीत नाही, कारण आजकाल सण हे फार कमी साजरे केले जातात. इतरत्रच गोष्टी लोक रमतात. पण मला असं म्हणायचं आहे की तुम्ही संक्रांतीला सुद्धा एकत्र जमायला काही हरकत नाही. म्हणजे तिळगुळ भरपूर खा, कारण जेवढी उष्णता तुमच्या अंगामध्ये वाढेल तेवढी रोगप्रतिकार शक्ती वाढेल. तीळ हे खूप चांगले आहेत. गुळ जसा आहे तसं तीळ सुद्धा चांगले आहेत, औषधी मानले जातात. तर तुम्ही तिळगुळ नक्कीच खा की जेणेकरून तुमची प्रतिकार शक्ती सुद्धा वाढेल. आणि थंडी आहे तर जरा थोडंसं उष्णता अंगामध्ये पाहिजेच. तर तिळगुळ घ्या आणि गोड बोला. मंडळी, संक्रांतीच्या आदल्या दिवशी आपल्याला काकांनी साधना करायला सांगितलेली आहे. आपण ती जरूर करूया. तर मंडळी, आपल्या केंद्रामध्ये
संस्कारित राशी नक्षत्र वनाची नक्षत्र परिक्रमा ही सुरू झाली आहे. ही नक्षत्र परिक्रमा तुम्ही सहकुटुंब सुद्धा करू शकता. तसंच तुमच्या राशी नक्षत्राप्रमाणे तुमच्या आराध्य वृक्षाची साधना सुद्धा तुम्ही इथे करू शकता.